पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। परंतु निवडणुकीनंतर तसं होताना दिसलं नाही। कर्जमाफी कधी केली पाहिजे? या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकदाच कर्जमाफी करता येईल? शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग व इतर गरजवंतांच्या हक्कासाठी बच्चू कडू यांना आवाज उठवावाच लागेल। जिथे मुख्यमंत्र्यांच्या समित्या अभ्यास संपत नव्हता तिथे शेतकरी नेत्यांनी आपली अभ्यासपूर्ण मागण्या मांडल्या, ज्यामध्ये चालू वर्षाची कर्जमाफी का महत्वाची यासाठी थोडं आकडेवारीवर लक्ष देऊया। ही एका बँकेची आकडेवारी, ज्यामध्ये या वर्षीची कर्जाची रक्कम ही मागील वर्षापेक्षा दुप्पट नाही, तिप्पट नाही, तर तब्बल 5 ते 6 पट जास्त आहे। आणि याच वर्षातच अतिवृष्टीसारखे अस्मानी संकट, हातात आलेल्या पिकाला भाव नाही, म्हणून शेतकरी हा हवालदिल झालेला आहे। म्हणून या वर्षीची कर्जमाफी मिळणं अतिशय गरजेचं आहे। कर्जमाफी ही थकीत कर्जाची होते। 2025-26 चे कर्ज थकीत होईल 31 मार्च 2026 नंतर, आणि 30 जून 2026 पूर्वी हे कर्ज माफ केलं जाईल अशी घोषणा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडून करवून घेतली। कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। 31 मार्च पूर्वीच हे कर्ज भरावं लागतं। मग कसं? तर त्यासाठी 9 ऑक्टोबर 2025 रोजी शासनाने एक GR काढलेला आहे। या GR नुसार एका वर्षासाठी कृषी कर्जाची वसुली बँका करू शकत नाही, म्हणजेच या वर्षीचं कर्ज तुम्ही भरणार नाही, 31 मार्च 2026 रोजी ते थकीत होईल, आणि या थकीत कर्जाला 30 जून 2026 च्या पूर्वी माफ करण्याची घोषणा हे मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेली आहे। म्हणजेच महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावरील कृषी कर्जासंबंधीचा ताण मोकळा झालेला आहे। आता सत्ता पक्षाने बच्चू कडूच्या मागण्या तर मान्य केल्या, परंतु सत्ता पक्ष असो की विरोधक असो त्यांनी बदनामीचा डाव, काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स जे स्वतःला शेतकऱ्याचे कैवारी वगैरे समजतात की मीडिया हाऊस मार्फत शेतकरी एकता तोडण्याचा जोरदार प्रयत्न झाला, परंतु बच्चू कडू सोबत महाराष्ट्राचा शेतकरी खंबीरपणे उभा आहे। हे आवाहन बच्चू कडूंनी नेहमीच केलेलं आहे की दगा करायचा विचारही करू नका, महाराष्ट्राचा शेतकरी प्रहार केल्याशिवाय राहणार नाही।